काय सोपं वाटलं का? हे बघ, तू खुळ्यासारखं काय बी करायचं नाहीये. अन मला जर का काही होणारच असेल आणि ते जर का माझ्या नशिबात लिहिलं असेल तर तुझ्या या व्रतानं टळणार नाहीये. ते कळतंय का तुला? तुला काही कळतंय का? हा माझ्या श्रद्धेचा भाग आहे. मला हे व्रत करायचंय आणि ते मी करणारच. पण पारू, मी ना तुला काही होऊ देणार नाहीये. देव तुझ्या बाबतीत जो अन्याय करतोय ना, आणि त्याने जे तुझ्या नशिबात लिहिलंय ना, ते सुद्धा मी त्याला बदलायला भाग पाडीन. मी आम्ही तायड्यासाठी व्रत करणार. काय खाणार नाही, पिणार नाही. आपण दोघं मिळून व्रत करूया. तायड्याला वाचवूया. गणी, मी तुला किती वेळा सांगितलं आहे, तू असं रडत नको जाऊ. तुला असं रडलेलं बघून ना मला अजिबात नाही आवडत. बघ हे बघ, मला बी जगायचं आहे. मला तुमच्या सोबत राहायचं आहे. कनी, तुलाही शिकून मोठा साहेब झालेला बघायचंय मला तुला. तू सांग ना गनीला रडू नको म्हणून. नको ना गनी रडू प्लीज. तुम्ही दोघं बी काही काळजी करू नका. उद्यापासूनच मी हे व्रत करेन. पण मी माझ्या पारूला काही होऊ देणार नाही. खरंच. कोणाचा फोन आहे? कंपनीचा. नाही, अजून मांडताय. तू तिच्याशी बोलणार होता ना, काय झालं? ब्रो, मला खरंच आता सुधरत नाहीये. तिच्या घरी जाऊन तिला जाब विचारतो. पॅनिक नकोस. मी फोन लावतो तुला. लाव. मी फोन. प्रीतम सरांचा फोन. बोला ना सर. अगं पारू, झालो. तू माझा फोन उचलत नाहीये आणि त्याचा फोन उचलतेस यार. पारू, काय झालंय काय? पारू, आय एम शुअर तू माझ्यापासून ना काहीतरी लपवतेस. मग अशी गणित सुद्धा काहीतरी बोलत होता, तू त्यालाही बोलू नाही दिलं. काय चालू काय तुझ्या डोक्यात? आदित्य सर, काय चाललंय तुमचं? माझं काय? तुम्हाला काय सारखं सारखं माझ्याशी बोलायचं असतं आणि सतत माझा विचार का करता तुम्ही? समजा आयुष्य पडले माझ्यासोबत गप्पा मारायला. म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहात ना. लई कामं पडले तिकडे तुम्ही तुमचं काम करा. मला पुन्हा फोन करू नका. ही मला काम प्रीतम, ही पद्धत आहे बोलायची? माझं खरंच डोकं फिरत आहे. मी तिला जाऊन भेटूनच येतो. थांब. तू जरा शांत हो. थांब. अरे काय करू शांत राहून? शांत. आपण बोलू तिच्याशी, पण तू जरा शांत हो. ओके? ऐका ना आदित्य सर, तुम्ही खाऊन देवा, माझ्या तायडीला वाचू दे. ती नसेल ना तर मग मी नाही जगू शकत. नाही. तेव्हा माझ्या पारूच्या आयुष्याची भीक मागायला आलोय तुझ्याकडे. माझी पारू नसेल तर
आमच्या जगण्याला काय अर्थच नाही राहायचा. काहीतरी चमत्कार कर. देवा, मी माझ्या पारूच्या आयुष्याची भीक मागायला तुझ्या दारात आलोय. माझी पारू जगू देत. देवा, माझ्या तायडेला जगू दे. माझी तायडे नाही तर माझ्याशी खेळणार कोण, माझ्याशी भांडणार कोण, मला खायला कोण देणार. काय चाललं तुमचं? तुम्हाला सांगितलं ना एकदा जा म्हणून. मला लई कामं आहेत. काय झालं? बरं नाहीये का? ताप वगैरे आलाय का? माझ्याशी असं सारखं सारखं पिरमानं बोलायची गरज नाही. प्रेमाने नाही बोलायचं? नाही, प्रेम आहे, पिरमानं बोलायचं मान्य आहे समजा, पण म्हणून आपण एखाद्या वेळेस भेटलो नाही, आपण फोनवर बोललो नाही तर तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी होणार आहे का? गुरुजी, आमचं लग्न नेमकं कधी होणार? गुरुजींनी जर का सांगितलं की मी लवकरच मरणार असेल. चल, ते काढा बिडा नको, मी डॉक्टरांकडे घेऊन जातो तुला. काही गरज नाही डॉक्टरांकडे जायची. मी गणीला काढा बनवून देईन, त्याला बरं वाटत. का अशी वागतेस माझ्याशी? कशी वागते मी? नीटच तर वागते.